प्रेक्षकांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या 26 जुलैच्या भागात तुम्ही बघता आहात की अनिरुद्धला अरुंधतीची फार आठवण येत असते. अरुंधती घरासाठी किती काय करते आणि अरुंधतीच्या हातचा स्वयंपाक किती आवडीने ते खायचे हे सगळं त्यांना आठवत असतं. हे आठवून त्यांना खूप रेस्टलेस वाटत असतं, म्हणजे खूप काळजी वाटते अरुंधतीची. ते विचार करतात अरुंधती फार टेन्शनमध्ये असेल आणि नेमकी ही अरुंधती तिच्या बाल्कनीमध्ये रडत असते. अनिरुद्ध अरुंधतीला बघतायत त्यांच्या घरातून बाल्कनीमध्ये आणि त्यांना असं वाटतं की अरुंधतीला जाऊन आधार द्यावा. पण आता ते जेव्हा जातात अरुंधतीच्या घरात तेव्हा ही संजना उठून बसते आणि अनिरुद्ध कुठे गेला इकडे तिकडे बघत बसते. आणि हे काय, संजनाचं लक्ष गेलंच बाई त्या अरुंधतीच्या घराकडे. अनिरुद्ध अरुंधतीला हात लावायचा प्रयत्न करतात आणि म्हणतात, अरुंधती काय झालंय तुला? अरुंधती एकदम भानावर येते आणि म्हणते, अनिरुद्ध मागे व्हा, हात लावू नका मला. अनिरुद्ध म्हणत असतात, काय झालं तुला अरुंधती? अगं तू किती रेस्टलेस वाटतेयस. अरुंधती शेवटी हात जोडते आणि म्हणते, हे बघा मला तुमच्या कुठल्याही प्रकारच्या आधाराची गरज नाहीये. अनिरुद्ध म्हणतात, अगं मला तुझी काळजी वाटते अरुंधती, काही त्रास होतोय का तुला? अरुंधती म्हणते, प्लीज तुम्ही जा इथून, सांगितलं ना तुम्हाला मला तुमचा कुठलाच आधार नकोय म्हणून. अनिरुद्ध आता तिथून निघून जातात. पण आता संजना त्यांची खबर घ्यायला जागीच असते हॉलमध्ये. अनिरुद्ध तिला बघून म्हणतात, काय ग संजना, झोपायचं नाही का, इथे का बसलीयस? संजना म्हणते, माझी झोप तर तू उडवलीस ना. अनिरुद्ध म्हणतात, काय बोलतेस तू? संजना म्हणते, तू इतक्या रात्री कशाला गेला होतास अरुंधतीकडे? अनिरुद्ध म्हणतात, अगं झोप येत नव्हती म्हणून फेऱ्या मारत होतो, तर समोर मला अरुंधती दिसली, ती जरा रेस्टलेस वाटली ग. संजना लगेच म्हणते, काय रे अनिरुद्ध, किती काळजी वाटते ना तुला तिची. तिला थोडं काय टेन्शन आलं की तू लगेच पळत गेलास रे तिच्याकडे. अनिरुद्ध तुझ्याशी बोलते मी. अनिरुद्ध चिडूनच म्हणतात, ऐकतोय मी. संजना म्हणते, तुला लक्ष देता येत नाही का माझ्याकडे? ती अरुंधती किती अपमान करते तुझा आणि तू तीनदा काय जातोस तिच्याकडे? अनिरुद्ध म्हणतात, उगाच विषय वाढू नकोस संजना, काही एवढा आभाळ कोसळलेलं नाहीये. संजना म्हणते, अनिरुद्ध तुला काहीच वाटत नाही का रे? जरा तुला माझ्या बाजूने विचार करता येत नाही का? माझा जीव तुझ्यासाठी किती तुटतो, पण तुला कुठे किंमत आहे त्याची? तरी अनिरुद्ध समोरच्या माणसाचा विचार कर रे जरा. अनिरुद्ध म्हणतात, मला झोप येतेय, मी चाललो. आता संजना चिडते आणि म्हणते, सांग मला का गेलं होतंस आणि अरुंधतीला भेटायला? जाऊ नकोस झोपायला अनिरुद्ध. आता ते अनिरुद्ध म्हणतात, सांगितलं ना तुला मी, तीनदा काय विचारतेस? संजना म्हणते, नक्की ना, तर ती कॉम्पिटिशन मधून आउट झाली म्हणून तिला सिंपती दाखवायला गेला होतास, तिला खांदा द्यायला गेला होतास का रडायला? इमोशन्सच्या भरात खरं सांगितलंस का तू तिला? अनिरुद्ध म्हणतो, तू वेडी आहे का, मी तिला कशाला सांगेल? आता संजना म्हणते, तुझं काही सांगता येत नाही बाबा, कधीतरी तुला उमाळे येतात तिच्यासाठी आणि सांगू शकतोस तू. अनिरुद्ध आपल्या डोक्यावरचं छप्पर महत्वाचं आहे, लक्षात ठेव बरं का. एनिवे झोप आता, कारण तू फिट राहणं महत्वाचं आहे कॉम्पिटिशनसाठी. अनिरुद्ध म्हणतात, ती कॉम्पिटिशन एक दिवस निवांत झोपू देत नाही मला. आता असं बोलून ते निघून गेलेत. पण आता संजना तिच्या मनाशीच आता बोलायला लागते, अरुंधती तू अशी काय जादू करतेस ग सगळ्यांवर? सगळ्यांना तुझंच कौतुक असतं, पण अरुंधती एक दिवस माझा असेल. आज तुझं कौतुक करणारे तुला नावं ठेवायला लागतील, तू बघच मी आता काय करते ते. कॉम्पिटिशन मधनं तर बाहेर काढलंय मी तुला, आमच्या आयुष्यातून पण कशी बाहेर काढते ना तुला ते लवकरच बघ. ही स्पर्धा जिंकू दे ग मला, माझ्या हातात पैसा येऊ दे, मग बघ त्या पैशाच्या जोरावर कसे माझ्या मागे पुढे नसतील. तुझा माज उतरवला ना अरुंधती, नावाची संजना नाही मी. एनिवे आता आप्पा सकाळी उठले आणि अनघा अय्या मलाच आवाज देत आहे नाही, त्यांच्या नाचुनेला आवाज देत आहे. आता अरुंधती येते आणि चहा देते आप्पांना. आप्पा म्हणतात, अगं अरुंधती तू केव्हा आलीस बाळा? अरुंधती म्हणते, अहो सकाळीच आले आप्पा, अनघाला जरा बरं नव्हतं ना, तर जानकीला बघायला आले. मग आता ही संजना येते तिथे आणि म्हणते, काय ग अरुंधती, कॉम्पिटिशन जिंकली तरी तुला लाज नाही वाटत का? आता ही अरुंधती काही तिला भाव देत नाही. तेवढ्यात ईशा येते आणि म्हणते, बघ संजना आंटी, तुम्ही किती फेमस झाला आहात सोशल मीडियावर. संजना आता उगाच त्या अरुंधतीला डिवचत असते, पण ईशा मात्र तिला टाळ्या देते. ईशाला फार मजा वाटते, ईशाला तर फार मजा येते स्वतःच्या आईचा अपमान करायला. ती अस्मिता आणि दुसरी ईशा दोघीही माहेरी येऊन पक्क्या जमलेल्या आहेत. काय बोलावं प्रेक्षकांनो, मालिकेत काही दाखवतात. आता तेवढ्यात यश येतो आणि म्हणतो, आई अगं बघ मिहिरच्या आणि तुझ्या नावाचे हॅशटॅग निघाले. आता ही अरुंधती म्हणते, हॅशटॅग म्हणजे काय? आता ही आरोही म्हणते, म्हणजे आई लोकांना तुम्ही पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये यायला हवे आहात, सगळ्यांची डिमांड आहे की तुम्ही पुन्हा स्पर्धेत यावं म्हणून. अरुंधतीला हे ऐकून फारच भारी वाटतंय आणि एक आशा वाटतेय की ती पुन्हा या मालिकेत येईल म्हणून. ईशा आणि यशचे भांडणं होतात. आता ईशा म्हणत असते, आई यांचं सुद्धा फॅन फॉलोवर काही कमी नाहीये, आईला जर पुन्हा एकदा स्पर्धेत आणलं तर यांच्यावर अन्याय होईल आणि बाकीच्या स्पर्धकांवर सुद्धा.
यश तिला म्हणतो असं तुला वाटतं, पण आईचं फॅन फॉलोवर पण भरपूर आहे हा. अजून शेवटची राऊंड बाकी आहे. आईच्या बाबतीत हे कोणीतरी मुद्दाम घडवून आणलंय हे मात्र 100% खरं आहे आणि लवकरच सिद्ध होईल. आता संजना म्हणते अरे देवा, केवढं ते आंधळं प्रेम, इतकं सगळं झालंय तरी तुला कळत नाहीये का तुझी आई चुकलीये का, तुला हे स्वीकारायचंच नाहीये. यशला आता कोणाचा तरी कॉल आला. यश म्हणतो हो हो मी आलो. आप्पांना म्हणतो आप्पा मला अर्जंट काम आहे, मी निघालोय. आता अरुंधती आप्पांना म्हणते आप्पा मी पण निघते, माझा क्लास आहे आता. आता संजना म्हणते अरुंधती क्लास जरा नीट घे, कारण आता तुझ्या हातात क्लासच आहे. त्या क्लासमधनं कमाई नाही आली ना तुझी तर जगणं मुश्किल होईल बघ तुझं. आणि अगं चॅलेंज विसरू नको अरुंधती, लक्षात ठेव 1 महिना पूर्ण व्हायला काही जास्ती दिवस शिल्लक राहिलेले नाहीये. अरुंधती खूप रागाने बघते तिच्याकडे आणि आप्पा सुद्धा. आता अरुंधती तिथून निघून जाते आणि ही ईशाला घेऊन कुठेतरी चालली जाते संजना. आता हा यश आहे ना प्रेक्षकांनो तिथे आलाय नितीनकडे आणि आता त्यांनी ते टेक्निकल माणसाला पकडलंय जे ते एपिसोडचे टेलिकास्ट करतात ना ते लोक. नितीन त्याला ओळख करून देतो की हा आहे बघ टेक्निकल हेड. आणि आता तो माणूस म्हणतो सर नेमकं मला काय करायचंय. नितीन म्हणतो काळजी करू नकोस, आम्हाला फक्त ते फुटेजेस दाखव. आता हा माणूस म्हणतो अहो सर पण तुम्ही कुठल्या फुटेज बद्दल बोलताय. नितीन म्हणतो की ती जी शेवटची जोडी एलिमिनेट झाली ना त्या बाबतीत आम्हाला काही फुटेज हवंय. तो माणूस म्हणतो अहो पण माझी नोकरी जाईल हो. यश म्हणतो नका काळजी करू, तुमची नोकरी जाणार नाही, त्याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ. तर आता तो माणूस म्हणतोय की पण कशासाठी तुम्हाला हे सगळं हवंय, काही कारण आहे का त्याला. यश म्हणतो हो, कारण आम्हाला असं वाटतंय की शेवटची जोडी जी एलिमिनेट झाली आहे ना त्यांच्यावर अन्याय झालाय. आता तो माणूस म्हणतो अच्छा तुम्ही अरुंधती आणि मिहीर सरांबद्दल बोलताय का. अहो खरंच त्यांनी खूपच सुंदर काम केलंय हो. म्हणजे सगळ्यांनाच असं वाटतंय की ते एलिमिनेट होऊ नये म्हणून, म्हणजे तशी सगळ्यांचीच इच्छा आहे, पण नेमकं मी काय करायचं आहे, तुम्हाला काय अपेक्षित आहे. आता यश म्हणतो तुम्ही फक्त मला त्या एपिसोडचे टेलिकास्ट दाखवा, म्हणजे मला बघायचं आहे काही संशयित दिसतं का, कारण आम्हाला असं संशय की चिटिंग झाली आहे. तो माणूस म्हणतो अहो सर पण आम्हाला असं नाही करता येतो, कारण त्या दिवशी एक कॅमेरा बंद चालू होत होता चालू बंद होत होता असं म्हणायचं होतं त्याला. यश म्हणतो प्लीज तुम्ही जर माझी मदत केली ना तर फार उपकार होतील बघा. आता तो पुन्हा म्हणतो पण सर माझ्या नोकरीचं काय हो. यश म्हणतो नका काळजी करू, मी हमी देतो तुम्हाला, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. मग आता त्यांचं ठरलंय. तो म्हणतो ठीक आहे मी बघतो काही करता येईल का. यश आणि नितीन दोघं जण त्याला फार रिक्वेस्ट करतात की प्लीज बघा ना काही जमलं तर, मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. आता नितीनला म्हणतो बरं सर मी येऊ का आता. नितीन म्हणतो हो पण बघ रे बाबा काही मदत झाली तुझ्याकडनं तर बरं होईल. आता हा माणूस कामाचा आहे, फक्त आपल्याला याच्या मागे लागावं लागेल आणि सगळी माहिती काढून घ्यावी लागेल बघ. आता यश म्हणतो हो चालेल, आपण आता आणखीन एका ठिकाणी जाऊया, तिथे जाणं पण खूप महत्वाचं आहे. आता यश आणि नितीन दोघं जण एका टेक्निकल ठिकाणीच गेलेत. यश नितीनला म्हणत असतो काही करून मला त्या संजनाचा डाव सगळ्यांसमोर आणायचा आहे. इकडे अरुंधती त्या मुलांचे क्लास घेत असते संगीताचे आणि त्यांना म्हणत असते आता क्लास बुडवायचा नाही माझ्याकडनं जरा सुट्टी झाली खरी. आता ते मुलं म्हणतात मॅडम तुम्ही किती छान स्पर्धा जिंकत होतात, ती तुम्हाला का काढलं त्या स्पर्धेतून, आम्ही तर तुम्हाला रोज बघायचो आणि तुमच्यासाठीच वोटिंग करायचो. अरुंधतीला ते ऐकून खूप छान वाटतं. ती थँक्यू म्हणते त्या मुलांना आणि म्हणते की स्पर्धा आहे मुलांनो, हार जीत होतच राहते. पण ते मुलं म्हणतात नाही नाही मॅडम तुम्हाला असं काढायला नको होतं त्यांनी, तुम्ही परत या ना त्या स्पर्धेमध्ये. अरुंधती म्हणते बाळा असं नाही करता येत, शेवटी ती स्पर्धा आहे ना. ती मुलं जरा हट्टीपणा केल्यासारखं म्हणतात की नाही आम्हाला तुम्ही त्या स्पर्धेत हवे आहात काहीही करून. मग मिहीर त्यांना समजावतो अरे बेटा हार जीत तो चलती रहती है, इसी को तो कॉम्पिटिशन कहते हैं, अगर इस बार नहीं हुए हम म्हणजे यावेळेला जर आम्ही नाही जिंकलो तर पुढच्या वेळेला जिंकून येऊ, त्यात काय एवढं, असं तो हिंदीतून बोलतोय. और अगर नहीं भी जीते ना तो भी मैं तुम लोगों को अच्छे से एक ट्रीट दूंगा. आता ती मुलं खूप खुश होतात आणि त्या आजी पण म्हणतात, तिथे आजी येते एक, त्या सुद्धा येतात गायनाच्या क्लासला, त्या पण समजवतात मुलांना अरे मुलांनो स्पर्धा असते ही, तुम्ही कशी शाळेमध्ये चांगली मार्क घेता कधी कमी घेता तसंच आहे हे सगळं. अरुंधती मॅडम किती छान शिकवतात आपल्याला असं त्या मुलांना समजवतात त्या. आता त्या मुलांना ते सगळं कळतं. आता मिहीर त्यांना म्हणतो तुम्हा सगळ्यांना मी ट्रीट देणार आहे आणि आता ती मुलं खुश होतात आणि आता निघालेत सगळेजण. ती सगळी पोरं गेल्यावर अरुंधतीला मिहीर म्हणतो मॅम आप इतना क्यों टेंशन ले रहे हो, हार जीत है कॉम्पिटिशन में चलता रहता है. अरुंधती म्हणते नाही रे मिहीर पण मला तुझ्यासाठी खूप वाईट वाटतंय, माझ्यामुळे तू हरलास या कॉम्पिटिशनमध्ये, एवढा मोठा शेफ आहेस तू, तुझं इतकं मोठं रेस्टॉरंट आहे. मिहीर म्हणतो अरे इतना क्यों टेंशन ले रहे हो आप, ऐसा कुछ भी नहीं हुआ है, उल्टा मेरे फॅन फॉलोवर्स तो बढ़ रहे हैं. आता अरुंधती म्हणते अरे पण माझ्यामुळे तू हरलास ना, तुझ्या व्यवसायावर परिणाम झाला असेल ना या सगळ्याचा. मिहीर म्हणतो नाही ताई, उलट माझ्या व्यवसायात खूप भरभराट झाली आहे.
आणि माझ्या हॉटेलमध्ये खूप गर्दी वाढली आहे. मला कळतंय का, या स्पर्धेमुळे आपण दोघं जण खूप फेमस झालोय आणि या गोष्टीचा मला फायदाच झालाय आणि माझ्या रेस्टॉरंटला सुद्धा तुम्ही उगाचच एवढी काळजी करताय. अरुंधती हे ऐकून खूप खुश होते. तिच्या मनावरचं ओझं जरा कमी होतं. मीर म्हणतो, आप ऐसे टेन्शन ले रहे हो. आणि आता त्या आजी पण कौतुक करतात अरुंधतीचं. खरंच ग अरुंधती, मानलं तुला, इतकं छान गाणं गायलात तुम्ही आणि स्पर्धेमध्ये तुमच्यापेक्षा सरस जोडी दुसरी नव्हतीच कोणी. अरुंधती त्यांना सगळ्यांना अरुंधती त्या आजींना थँक्यू म्हणते. तर आता इकडे नेहा म्हणून कोणीतरी मुलगी आहे, यश तिच्याकडे आलाय. आता ती नेहा आधी तर अरुंधतीचं फार कौतुक करते. अच्छा, तू अरुंधती मॅडम बद्दल बोलतोयस का यश? अरे त्यांनी काय कमाल केली आहे. तुला माहिती आहे आम्ही अजून तो एपिसोड टेलिकास्ट नाही केलाय, पण जेव्हा टेलिकास्ट होईल ना तेव्हा जरा टेन्शनच आलंय आम्हाला. कारण अरुंधती मॅम एलिमिनेट झाल्याचं जर सगळ्यांना कळलं, म्हणजे तसं सगळ्यांना कळलंच आहे, पण प्रॉब्लेम होईल रे. आणि लोकांची खूपच डिमांड आहे की त्यांना परत मालिकेमध्ये आणा म्हणून. आता यशला हे ऐकून फार आनंद होतो. आता ही म्हणते, आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता ना घरी, त्याचे काही फुटेजेस आहेत बघ माझ्याकडे, ते मी तुला दाखवू शकते. आता त्या नेहाने त्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला असतो ना आप्पाचा वगैरे त्यांच्या घरी जाऊन, आता तो इंटरव्ह्यूचा टेलिकास्ट त्याला दाखवला आहे तिथे लॅपटॉपवर. आता यश ते सगळं बघतो आणि खूप खुश होतं. पण आता ते सगळं फुटेज बघता बघता अचानक संजनाचं रेकॉर्डिंग त्याच्यात दिसतंय. संजनाने अरुंधतीची म्हणजे त्या मिहीरची डायरी चोरलेली असते ना आणि ती जाळून टाकलेली असते. डायरी तिच्या हातामध्ये दिसतेय आणि ती अरुंधतीच्या घरी आहे असं दिसतंय. आता मात्र यशच्या शंकेची सुई आता संजनावर बरोबर येऊन पडली आहे. यश म्हणतो, नितीन मला जरा तुझ्याशी बोलायचंय. नितीन सर मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. आता तो नितीनला जरा बाजूला नेतो. आधी तर तो 2दा-3दा बघतो ते झूम करून आणि मग नितीनला बाजूला नेऊन म्हणतो, बघितलंत ना, मला डाऊट होताच आधीपासनं. आता ते फुटेज पण मागवून ठेवतो तो त्या नेहाकडनं आणि नितीनला म्हणतो, संजनाला आता कसंही करून मला सगळ्यांसमोर एक्सपोज करायचंय. ती मिहीरची डायरी आठवते ना तुम्हाला, ती संजनानेच घेतलेली आहे. आता नितीनला सुद्धा हे बघून धक्काच बसलाय आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा भाग आज पूर्ण केलाय. संजनाचं पितळ आता यशने फार भारी पद्धतीने एक्सपोज केलंय. आता यश घरी जातो आणि आता सगळ्यांना म्हणतो, अगं आई, मला मिहीरच्या आईची डायरी संजनाच्या कपाटात सापडली. आता लगेच तमाशा चालू करतात तिथे सगळेजण. अनिरुद्ध म्हणतो, तुला काहीच कसं वाटत नाही यश, माझ्या बायकोवर आळ घेतोयस तू. यश म्हणतो, मी कशाला खोटं बोलू. अरुंधती म्हणते, अरे असं नसेल रे यश, तुझा गैरसमज झालाय. यश म्हणतो, अगं आई, मला कपाटातच सापडली संजनाच्या डायरी, कपाटातच होती ती. आता संजना येते आणि म्हणते, असं कसं होऊ शकतं, शक्यच नाहीये. ती डायरी मी स्वतःच्या हाताने जाळली आहे. पाहिलं ना प्रेक्षकांनो, ही स्वतःच्याच तोंडाने गुन्हा कबूल करते. आणि आता अरुंधती त्या स्पर्धेमध्ये पुन्हा येते. कशी काय ते बघत राहा आणि माझा रिव्ह्यू आवडल्यास माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा हो आणि लाईक करा. तेवढीच तुमची मदत मिळते आणि माझे व्हिडिओ पुढे जातात. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. आई कुठे काय करते. धन्यवाद.